पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण। विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना पुन्हा डोंबिवलीमध्ये सकाळी डोंबिवलीवरून CSMTला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी पाहायला मिळते। एकमेकींना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतो आहे। सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल ही डोंबिवली स्टेशनमध्ये आली असताना महिला डब्यात चढणे कठीण होत असल्याने नेहमी भांडण होतात आणि यावर आता रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झालेली असून रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला डबे वाढवावेत। महिलांच्या बाबतीत इतर सोयीसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असून महिला आमदारांनी रेल्वेचा महिला प्रश्न सोडवावा आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे। आज डोंबिवलीला 8:20ला साधारण आसनगाववरून आलेली ही जलद ट्रेन होती जी CST दिशेने जाणार होती। त्या गाडीतील ही घटना आहे आणि काही दिवसापूर्वी विरारमध्ये जी घडलेली घटना होती ती पण जलद लेडी स्पेशलमधली होती। याचा अर्थ असाच होतोय की महिलांना कुठेतरी महिलांचे डबे कमी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतोय त्याच्यामुळे त्याचा हा अतिरेक या भांडणामध्ये होतोय आणि याची दखल मागील कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे घ्यावी, रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय, पण याबद्दल कोणालाही गांभीर्य वाटत नाहीये। आज पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि तिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप काही महिलांकरिता केलेलं आहे, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बरीच दारं उघडी केली आहेत, पण त्यांच्या प्रवासासाठी की त्यांचा सुखद नाही पण सुरक्षित प्रवास होईल रेल्वेचा याच्यासाठी कुठेही काहीही सोयीसुविधा दिलेल्या नाही आहेत। आजपासून आपल्या विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। त्या अधिवेशनामध्ये ज्या महिला आमदार आहेत, आमच्या उपसभापती आहेत, त्यांनी तरी यांची दखल घ्यावी तात्काळ आणि याच्यावरती प्रश्न उपस्थित करून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी। अन्यथा अशा याच्यावरती व्हिडिओवरती बाईट देणं, अशा भांडणावरती बाईट देणं हे भूषणावं नाही आमच्यासाठी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण।